हाय. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते. म्हणजे तसा एक मध्ये व्हिडिओ केला आहे मी, आमच्या लाडक्या नाईकबाईचा पहिला दिवस जो आम्ही अलिबागला शूट केला तो दिवस. पण तो व्हिडिओ टाकायला मला आमचा टेलिकास्ट सुरू होईपर्यंत तरी काही परमिशन नाही आहे. त्यामुळे तो तयार आहे व्हिडिओ, पण तो थोड्या दिवसांनी जेव्हा टेलिकास्ट होईल, जेव्हा मी शूट केलेला सीन टेलिकास्ट होईल तेव्हा मला टाकता येईल. पण आज एक गंमत करणार आहे मी. ही जी माझी वॅनिटी आहे, ही एसबेडाची व्हॅनिटी आहे. याचा एक व्लॉग आम्ही केला होता SMSMच्या वेळेला, 7व्या मुलीच्या वेळेला. तेव्हा ही नवीन मी घेतली होती. तर ह्याच्यात काय काय आहे ते आज बघणार आहे मी, कारण बऱ्याच दिवसात ती उघडली नाही आहे, कारण तसा मेकअप केलाच जात नव्हता. आणि हा जो माझा पाऊच आहे, असे 4-5 पाऊचेस घेतले होते, त्याच्यात 3 पाऊचेस ह्याच्यातच आहेत. तर हा पाऊच मी घेऊन जे काही आपलं कोलॅबचं शूट असतं किंवा जनरल फोटोशूटसाठी जे काही करायचं असतं तर ते मी वापरत होते. मी हा बॉबी ब्राऊनचं हे फाउंडेशन घेतलं आहे, सध्या लिक्विड फाउंडेशन आहे. आणि आत्ता आमच्या लाडक्या नाईकबाईसाठी मला अगदीच बेसिक मेकअप करायचा आहे, की म्हणजे नो मेकअप लुक असल्यासारखा, म्हणून मी हे फाउंडेशन घेतलं होतं. पण खरं तर आत्ता ऊन एवढं आहे आणि आउटडोअर सीन्स चालले तर हे काही राहत नाही आहे. त्यामुळे मी परत पूर्वपदावर आलेली आहे आणि क्रायलॉनची FS28 ही माझी शेड आहे, त्यामुळे ही मी वापरते फाउंडेशनसाठी. पण जर तुम्ही मेकअप करत असाल, जर शूट करत असाल तरच अशा टाईपचं फाउंडेशन गरजेचं असतं. असं हे क्रीम फाउंडेशन आहे आणि हे खूप सगळ्यात जुना ब्रँड आहे हा, आणि सगळ्यांनी वापरलेला आणि सगळ्यांना आवडलेला असा हा ब्रँड आहे क्रायलॉन. तर आता सध्या मी ह्याच्यावर आले. आणि हा माझा पाऊच आहे, हा मी डेली वापरत असते. तर हे ब्रश किट आहे माझं. नंतर अर्थात त्याच्यात इतके ब्रशेस आहेत, मी करताना मेकअप हातानेच करते, पण आयशॅडोसाठी हल्ली काही काही वेळेला मी ब्रश वापरते. पण ती हौस असते ना, की अरे मला ब्रश घ्यायचा आहे, मला ब्रशने मेकअप करायचा आहे, तर त्यासाठी घेतलेले आहेत ते. नंतर आपली पिक्सी ब्युटीची जी ब्लश शेड आहे ती ही आहे माझ्याकडे, पिचिश पिंक. आणि ती एकदम नॅचरल पण आहे आणि ती छान दिसते, त्यामुळे ही एक ब्लश शेड आहे. ह्याच्यात तुम्हाला कळेलच खूप खूप रिपीट गोष्टी आहेत, म्हणजे त्या वेळेला आवडलेल्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. म्हणजे खरं तर एक ही पुरे पडते, पण तरी नाही, नवीन आलं की आपल्याला असं वाटतं की, म्हणजे मला असं होतं की नवीन शॉपिंग करायचं आहे, हे संपेल नंतर नवीन घेऊया, म्हणून घेतलेले आहेत. मी प्रायमर म्हणून सध्या हा घेतलेला आहे नायकाचा प्रेप मी अप. हा पण सुंदर आहे, स्वस्त आहे आणि छान मेकअप राहतो दिवसभर. पण मी ही उघडून बघितली तर ह्याच्यात पण आहे, तर दाखवणार आहे मी तुम्हाला सगळंच माझ्याकडे काय काय आहे. मस्कारे तर इतके आहेत माझ्याकडे. मस्कारा खूप आहेत. मस्कारा हे बघा, हा मेबेलिनचा आहे. आता मी चष्मा लावते, नाही तर मला सांगताच येणार नाही. मेबेलिनचा आहे स्काय हाय, जो मी मध्ये पण एकदा सांगितला होता. हा खूप सुंदर मस्कारा आहे. त्याच्यानंतर डेली लाईफ फॉरएव्हर 52चा आहे. हा पण सुंदर आहे. हा मला गिफ्ट दिला आहे कीर्तीने, जिच्याकडे मी केस कलर करायला जाते सॅलॉन बनमध्ये. तिने मला हा गिफ्ट दिला होता. एक्सेल लॅश व्हॉल्यूम मस्कारा आहे हा, पण हा खूप सुंदर आहे. त्यानंतर काय आहे, हा पण एक आहे, नायकाचा ब्लॅक मॅजिक घेतला होता, हा पण एक आहे. तर असे आहेत जनरली. तुम्ही बघितलं ना, आत्ता ह्या लुकला मला गरज नाही आहे, पण अदरवाईज हे सतत येतं. एक पिन लावूया आपण. हां, तर जनरली 2 मस्कारे एकत्र वापरायचे, म्हणजे वॉटरप्रूफ असतील. काहीचा बॉन्ड वेगळा असतो, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम येतो, काही स्ट्रेट होतात लॅशेस, आणि 2 एकत्र करून असा फुल्लर लुक येतो. त्यामुळे 2 मस्कारे तुम्ही वापरलेत तर ते जास्त चांगलं असू शकतं. ही माझी ना 626C म्हणून शेड आहे, क्रायलॉनचीच आहे. पण ही मला इथे जो माझा बर्थमार्क आहे तो लपवण्यासाठी मी याचा एक असा डॉट लावते. हीच शेड फक्त मॅच होते त्या बर्थमार्कसाठी, त्यामुळे त्याचं झाकण पण गेलं आहे, म्हणून मी ती अशी झिपलॉकमध्ये ठेवली आहे. तर हे आहे. त्याच्यानंतर हे मी घेतलं होतं आयशॅडो, ॲनेस्थेशियाचं हे आहे, आयब्रो फिलर आहे, पण हे सुंदर आहे, क्रीम बेस आहे. आणि अशी शेड आहे त्याची, डार्केस्ट ब्राऊन टाईप आहे, ग्रेइश ब्राऊन.
पण ही फार नॅचरल वाटते आणि ती राहते. आता बघा मी केलं आहे, थांबा दिसते काय रोज. तर अशी ती शेड आहे, सुंदर आहे. त्यानंतर ही आम्ही मध्ये ॲनेस्थेशियाची लिपस्टिक घेतली होती, ही पण अशी नॅचरल शेड आहे. आता ह्या माझ्या नाईकबाईंसाठी मला सगळं नॅचरल, की ती टीचर आहे आणि मेकअप करायचाच नाही आहे, म्हणजे मेकअप असा वाटला नाही पाहिजे, सगळं नॅचरल वाटलं पाहिजे. हा एक ब्रश घेतला होता मी, ज्युसी केमिस्ट्रीचा घेतला होता आय थिंक. हो येस, पण आई मी वापरत नाही. हां असंच आहे, घेऊन सगळं तसं ठेवलेलं आहे. ओ माय गॉड, हे एक लॅक्मेचं काजळ घेतलं आहे मी, आय मीन लिक्विड लायनर आहे. त्याचा ब्रश खूप असा छान एकदम स्लिक आहे असा, आणि तो वरच्या म्हणजे लायनर लावण्यासाठी हा खूप छान आहे. म्हणजे एकदम असा लॅशेसना लागून, लीडला लागून असा छान, आयलिडला आणि लॅशेसच्या वॉटर लाईनला असा तो छान सुंदर लागतो. आणि असं वाटत नाही की लायनर लावला आहे, हा एकदम बारीक ब्रश असल्यामुळे. ओके, आणि हा प्लांट इसेन्शियल्सचा लिप बाम आहे, जो मध्ये पण मी दाखवला होता, सुंदर आहे, केशरवाला. तर हे झालं मी जे, आणि हो येस, हे भरत अँड डॉरिसचं एक कटिंग आहे, जे मी अनेक दिवस घेतलेलं आहे. म्हणजे अख्खं हे घेतलं होतं, मोठा एक पॅक नाही काय म्हणतात, डब्बी मोठीवाली, तर ती मी एवढी संपवली आहे. नोज कटिंगला, ह्याला जॉ लाईनसाठी किंवा इथे कटिंगसाठी असं मी हे वापरते. पण ते सुद्धा टेलिव्हिजन मेकअप किंवा प्रॉपर तुम्ही कॅमेऱ्यासाठी शूट करत असाल तर त्याची गरज आहे, अदरवाईज त्याची गरज नाही. आणि हे जे लिपस्टिक टिंट असतं, आता हे मला गिफ्ट मिळालेलं आहे, पण अशी जी आहेत क्रीम, तर त्याने खरं तर आपला सगळाच मेकअप होतो. म्हणजे तुम्ही आयशॅडो म्हणून पण ते वापरू शकता, ब्लश ऑन म्हणून पण वापरू शकता, आणि लिपस्टिक म्हणून पण ते टिंट लागू शकतं. तर खरं तर आयशॅडोची काही गरज नाही आहे. पण ही पण मला गिफ्ट मिळालेली आहे, एलिझाबेथ आर्डनची आयशॅडो आहे, सुंदर आहे ही, खूप पिगमेंटेड आहे. आणि ही जी शेड आहे ही मी इथे कटिंगसाठी वापरते, आणि ही जी शेड आहे ही वाली, ही मी बेसला वापरते, म्हणजे मेन शेड म्हणून. आणि ह्यांनी मी हायलाईट करते, म्हणजे आयब्रोच्या इथे, की त्या लिफ्टेड लुक येतो त्याला. तर आणि ही डार्कवाली आहे, ती काजळासारखी ब्राऊनसाठी स्मच करायला वापरते. तर ही पण फार सुंदर आणि पिगमेंटेड आहे, एलिझाबेथ आर्डनची आयशॅडो पॅलेट. ओके, तर हे झालं माझं रेग्युलर वापरण्यातलं मेकअपचं सामान. ते जरा नीट ठेवून घेते, नाही तर ते पसरेल इकडे तिकडे. आता बघायचं आहे आपल्याला, ह्याची शेड दाखवू का तुम्हाला? मला ही खूप आवडते ॲनेस्थेशियाची लिपस्टिक. एक तर ती अशी क्रीमी आहे, पण त्याचा मॅट लुक येतो. ती ह्या ह्याच्यात खूप डार्क दिसते, पण ती सिरियसली डार्क नाही आहे. अशी आहे. चष्मा फनी दिसतो ना एकदम. ठीक आहे, पण बदल ही माझी मेकअप रूम आहे, अशी छोटीशी पण खूप छानवाली. तो जो कॉर्नर आहे ना, तर मी लंच ब्रेकला मी कधीच शूटिंगला अशी आडवी उशीवर अशी छान झोपत नाही. मला समोर तसं नाही आवडत, आणि रेस्टलेस व्हायला होतं, छान रिलॅक्स न होता. त्यामुळे तो जो कॉर्नर असतो ना असा भिंतींचा, तिथे मी त्या कॉर्नरच्या ती उशी जी आहे ती अशी आडवी ठेवून ती कमरेच्या इथे येते, आणि अशी डोकं टेकून झोपते, आणि इतकी कमाल झोप लागते. म्हणजे तुम्हाला जर पॉवर नॅप काढायची असेल तर असा एखादा कॉर्नर तुम्ही घरातला शोधा, म्हणजे बेडच्या इकडचा, तिथे फार सुंदर अशी झोप लागतो. ओके, तर ही माझी मेकअप रूम आहे, ती माझी खाण्याची बॅग आहे, ती पर्स आहे, अशी छोटीशी मेकअप रूम आहे. आता आपण बघूया या व्हॅनिटीत काय आहे. मला आवडली लिपस्टिक. तर आता व्हॅनिटी उघडूया.
धक्काच बसणार आहे मला, कारण इतक्या गोष्टी डबल डबल आहेत ना. ओ माय गॉड, शिट, लिपस्टिक्स पण खूप आहेत. असा एक पाऊच आहे. बरं, ही छोटीशी डबी आहे ज्याच्यात मी सेफ्टी पेन्स, नंतर ब्लॅक रबर्स वगैरे असं काय काय, हेअर पेन्स अशी एक डबी केली होती. आता हा वेगाचा ब्रश मी घेतला होता नवीन, पण आता इथे वापरायला मी जेव्हा आणला एक ब्रश तेव्हा मला लक्षातच नव्हतं की हा ब्रश माझ्याकडे आहे. झी कोम आहे, त्याच्यानंतर टेलकोम घेतलेला आहे. तर अयो, माझं हे मिळालं याच्यात जुडा स्टिक. त्यानंतर काय छोटू आरसा आहे, छोटासा आरसा घेतला होता. आणि इकडे तिकडे जाण्यासाठी म्हणून एक त्या कटिंगमधलंच एक कटिंग असं एक छोटी डबी केली होती मी, की समजा शूटिंगला कुठे जायचं असेल आणि अख्खी ती डबी न्यायची नसेल तर आपल्याला ही वापरता येईल. ओ माय गॉड, हे असे पेपर्स आहेत बटर पेपर टाईप, पण हे ऑइल टिपण्यासाठीचे पेपर्स आहेत आणि खूप आहेत ते पण मी घेऊन ठेवले होते असे. आता त्याचं नाव बिव काय काहीच नाही आहे, पण ते पेपर स्वच्छ आहेत तर ते वापरता येतील. ओके, आता मला कळलं आहे याच्यात काय काय आहे या पाऊचमध्ये. माय गॉड, काय करू मी, खूप मस्करा आहे. ब्राऊन मस्कारा. आता हा तर सुकलाच असेल. हा एक मस्कारा आहे, नायकाचाच ब्लॅक मॅजिक परत घेतला मी. आय थिंक हे म्हणजे मी बाय वन गेट वन मध्ये घेतलेले आहेत. आयकॉनिक काजळ. आता हे डिस्कार्डच करायला लागेल. आता हे डिस्कार्ड पण करूया आपण, काय काय नको आहे ते. ओके, हे आयब्रो फिलर आहे नायकाचंच, ओ माय ब्राऊन असं आहे. ओके, पण हे आपल्याला उपयोगात येईल. मस्कारा तर गेलाच असेल मला वाटतं. तर ते मी नंतर बघते काय काय गेलं ते, टाकायच्या गोष्टी नंतर टाकते. ओके, हे आहे, हे कटिंग आहे. ह्याच्यात आता मगाशी मी म्हटलं ना आहे माझ्याकडे प्रायमर. सी ग्लोविशचा हुडा ब्युटीचा हा प्रायमर आहे, ब्लर जॅम नावाचा, ब्लर जॅम. आणि हा फार सुंदर प्रायमर आहे बघा, असा आहे. त्याने एकदम असा जेली टाईप पण नाही, कसा म्हणते, जेली टाईपच आहे तो असा. त्याने पोर्स ब्लर होतात असं म्हटलं जातं आणि मेकअप पण छान राहतो त्याच्यावर. तर हा एक प्रायमर आहे. आता हा मी वापरायला काढणार आहे, म्हणजे तो इकडे ठेवतो. तर मी ते ऑर्गनाईज नंतर करते, तुम्हाला काय काय आहे ते दाखवते. हुडा ब्युटीचंच एक बेनिफिट नावाचं ब्रॉन्झर आहे हे फार सुंदर आहे आणि ते खूप नॅचरल आहे. हे मी कटिंगसाठी वापरते बऱ्याच वेळा. म्हणजे जर तो क्रीम कटिंग वापरायचं नसेल तर हे पावडरवालं, पण हे खूप नॅचरल आणि छान लुक देतं. तर हे एक आहे, हे आपल्याला नाईकबाईंसाठी उपयोगी पडेल. हे एक आहे कटिंग, पण हे ना असं खूप शाईनवालं आहे. म्हणजे जेव्हा ग्लॅमरस लुक करायचा असेल तेव्हा या कटिंगसाठी, किंवा ब्राऊन ब्लश करायचं असेल तुम्हाला, ते पण सुंदर दिसतं. कटिंगवाला असा एक काय म्हणू, ग्लॅम लुक करायचा असेल तर तेव्हा हे फार सुंदर दिसतं. हे असं वापरून वापरून एवढंच राहिलं आहे, पण ह्याला एक्सपायरी नाही आहे, त्यामुळे हे आपण वापरूच शकतो. आता हे मला टाकून द्यायला लागेल. हे प्युअर सिल्क म्हणून एक फाउंडेशन आहे. हे मला गिफ्ट दिलं होतं आमच्या काळेबाईंनी, शाळेतल्या बाईंनी. त्या बाहेर गेल्या होत्या कुठेतरी फिरायला, तेव्हा तिकडनं त्यांनी आणलं होतं. ती शेड थोडीशी मला मॅच नाही झाली, त्यामुळे ते राहिलं आहे, पण आता ते वापरून उपयोगाचं नाही आहे. त्यानंतर हे बेनिफिटचं हे फार उत्तम असं टिंट आहे आणि एकदम लिक्विड फॉर्ममध्ये येतं हे, आणि त्याचा लुक पण खूप नॅचरल येतो. म्हणजे मेकअपच्या पेक्षा तुम्ही जर डे टू डे लाईफमध्ये हे वापरलं ना तर हे फार सुंदर आहे. फक्त हे वापरत राहायला लागतं, हे नुसतं ठेवलं तर इव्हॅपोरेट होतं आणि संपून जातं. सो तुम्ही जर कंटिन्युअस वापरणार असाल आणि तुमच्याकडे एकच जर टिंट असेल, जसं माझ्यासारखं आहे, प्लीज सॉरी, म्हणजे माझ्यासारखा आदर्श अजिबात घेऊ नका, तुम्ही एकच गोष्ट वापरा. तर तुम्ही हे बेनिफिटचं बेनिटिंट वापरू शकता. हे फार सुंदर आहे. ह्याच्यात आय थिंक शेड्स पण आहे. थोडंसं महाग आहे पण हे सुंदर आहे.
ओके. आणि हा मॅकचा एक छोटूसा बेस आहे अंडर आयसाठी वगैरे वापरू शकतो आपण असा. तर आता हे गेलं तर हे ऑर्गनाईज करायचं आहे आपल्याला. ओके. आता टर्न आहे लिपस्टिकची. ओ माय गॉड. ही एक पेन्सिल टाईप लिक्विड. ही पण सुंदर आहे, चालू शकते आपल्याला. एकदम नॅचरल शेड आहे. ओ कुठले कुणाची लिप चिप न्यूडची आहे ही. ही मी कुठेतरी बाहेर गेली, न्यूड स्टिक्सची आहे. मी बाहेर गेले होते तिकडनं आणले. सो दिस इज बेस्ट, वन ऑफ द बेस्ट लिपस्टिक्स आहे ही. आता ही मॅकची लिपस्टिक आहे, तर टाकूनच द्यायला लागेल. हिची शेडच आता नाही वापरता येणार आहे. भीषण भीषण शेड आहे. ही नाही वापरता येणार आहे. मॅकची ही एक शेड आहे ब्राऊन. तर बऱ्याच वेळा मी काय करते की 2 शेड मिक्स करते. आता त्या भीषण शेडमध्ये ज्या वेळेला आपण ही शेड मिक्स केली ब्राऊनवाली, तेव्हा ही शेड झाली. दिसते का? चांगली दिसते ना आता. नाईस. ही बघा, नॅचरल वाटते. तर असे जुगाड करत असते मी, म्हणून मला त्या अशा लिपस्टिक्स पण माझ्या संपतात. आता ही एवढी संपवली आहे मी. ती नुसती लावली तर भीषणच दिसेल, पण ती अशी लावून मी संपवली आहे. शुगरची एक लिपस्टिक आहे. अशा बऱ्याच लिपस्टिक्स आहेत आपल्याकडे. लिप बाम आहेत. एल्फ ब्युटीची एक लिपस्टिक आहे, पण ही आता खूप ब्राऊन शेडमध्ये आहे. अशी दिसते का? माझ्या हाताच्या शिरा एकतर. ही बघा, ही मधली शेड, ही वाली अशी डार्क शेड आहे ती. मॉव्ह शेड आहे, मॉव्ह. त्यानंतर ही एक आहे डिओरची आहे, डिओर ब्राऊन. डिओर सुंदर आहे. आता हे लिप बामचा उपयोग नाही. अर्थ रिदमचा लिप बाम आहे हा. त्यानंतर मॅकच्या लिपस्टिक्स आहेत. बापरे, ही पण ऑरेंज शेड आहे. अशी मिक्स करूनच लावायला लागणार आहे. ही तर काय नुसती लावू शकत नाही मी. आणि ओ माय गॉड, ही छान आहे पिंकवाली. ही आणि ही मिक्स केली ना तरी नाही. ही खूप अशी हे आहे काय, फ्लोरोसंट टाईप आहे. ही शेड होती त्यांची 2 शेड मिक्स करून. तर बघा, ही लॉरियलची आहे, नाही कलर बारची आहे. ही पण जाऊ द्यायची आता. डार्क शेड आहे, ह्या कॅरेक्टरला तर जाणारच नाही. ओके. आणि आता पाउचेस आहेत आपल्याकडे काही. त्याच्यात काय असणार आहे? 3 पाउचेस आहेत. त्याच्यात काय आहे? ओ, ह्याच्यात सगळे हायलायटर्स आहेत. लॉरियलचा एक ब्राऊन हे आहे, ब्राऊन नाही आयब्रो किट आहे. हे तर उपयोगात येईल आपल्याला. ओके, लॉरियलचं एक घेऊन ठेवलेलं आहे. मिस क्लेअरचं काय आहे? म्हणजे इतके दिवस मी हे वापरलंच नाही आहे. ओ, ही बाहेरची डबी वेगळी आहे आणि मिस क्लेअरची ही आयशॅडो आहे, जी माझ्याकडून पडून फुटली होती. त्याची पावडर झाली आहे. ही मी फाउंडेशनच्या डबीत टाकली आहे, पण कारण ती आयशॅडो फार सुंदर आहे. तर ती एक आहे. नायकाची एक ही अशीवाली आयशॅडो जी सगळ्याला चालेल. आयब्रो पण करू शकतो आयशॅडो म्हणून, ब्राऊन पण लावू शकतो, अशी एक आयशॅडो आहे. आणि हे बॉडी शॉपचं हायलायटर आहे. हे इतकं सुंदर आहे. हे तुम्ही जर नॅचरल फंक्शनला वगैरे कुठे जायचं असेल आणि तुम्हाला नॅचरल ग्लो हवा असेल तर हे वालं बॉडी शॉपचं तुम्ही हायलायटर नक्की घ्या. हे खूप सुंदर आहे. वेट अँड वाईटचं पण हे जे हायलायटर आहे हे पण सुंदर आहे आणि हे पण फार पिगमेंटेड आहे. दाखवते तुम्हाला आता माझा हात बघता. हे बघा, असं शाईन आहे त्याला. हेही सुंदर आहे. ओके. आणि रोलर आहे असा जेडचा.
पण आम्ही वापरत नाही, वेळच नसतो. म्हणजे शूटिंगला आल्यानंतर आपण मेकअपच्या आधी थोडंसं करावं, स्ट्रोक्स द्यावेत म्हणून मी तो ठेवला होता, पण मला वेळच नाही मिळत ते करायला. स्मॅशबॉक्स क्रीम शॅडो आहे, आय शॅडो. ही पण खूप पिगमेंटेड आहे आणि खूप सुंदर आहे. बापरे, माझ्या हाताला सगळं ते वेट अँड वाईल्डचं हे लागलं आहे. दिसतंय का शाईन? त्याला ना कशात तरी गुंडाळूनच ठेवायला लागणार आहे, कारण ते सगळीकडे पसरलं. आणि हे एक मला ना लीना भागवतनी गिफ्ट दिलं होतं, आय शॅडो. ग्लिटरी आहे, पण मी म्हटलं तसं असं इथे हायलाईट्स करायला फार सुंदर आहे, वापरलं आहे मी बऱ्याच वेळा. तर ते एक आहे. त्यामुळे ह्या पाऊचमध्ये सगळं आयशॅडोज म्हणजे आयब्रो पॅलेट्स, हायलायटर्स असे ह्या पाऊचमध्ये आहेत. आता ह्याला गुंडाळूनच ठेवायला पाहिजे. असंच पडतं ते माझ्या हातून सगळं. त्याला ना अशी एक झिपलॉकच टाकते मी. मला त्याला वेगळी घेते झिपलॉक, ह्या झिपलॉकमध्ये हे ठेवून देते. हायलायटिंग पावडर, बेकार. ओके, हात धुवायलाच लागणार आहे, वेट टिश्यूनी पुसून टाकेन. तर हे आहे. ह्याचा पाऊच कुठे गेला? हां, ते घरची येतं. हे एक नेलपेंट आहे, हे रुपालीसाठी घेतलं होतं मी, 7व्या मुलीची 7वी मुलगी, तिने दिलं आहे मला हे खरं तर. पण आता हे भीषण जर नाईकबाईंसाठी मी लावलं तर म्हणजे वर्गातून बाहेरच काढतील मला. आणि ह्या सगळ्या छानवाल्या ब्रँडेडवाल्या लिपस्टिक्सचा पाऊच आहे हा, छोटूसा. ओ माय गॉड, अडकला. अडकतोय तो. म्हणजे ड्रेसवर सांडले सगळं हायलायटर. छान सुंदर लिपस्टिक्स आहेत ह्या. सेफोराची एक लिपस्टिक आहे जी पॅक आहे अजून. त्यानंतर सेफोराच्या ह्या लिपस्टिक्स पण सुंदर होत्या, ज्या एकदम मॅट आहेत आणि लिक्विड लिपस्टिक्स आहेत. हुडा ब्युटीच्या मी ह्या 2 लिपस्टिक्स घेतल्या होत्या. ह्या खूपच न्यूड लिपस्टिक्स आहेत, पण ज्यावेळेला अशा डार्क शेड्सच्या लिपस्टिक्स आपण लावतो तेव्हा त्या अशा न्यूड करण्यासाठी मी अशा एकदम पांढऱ्या वाटतील अशा न्यूड शेड्स घेऊन ठेवते, की त्या आपल्याला त्या दुसऱ्या शेड्सला कमी करण्यासाठी वापरता येऊ शकतात. ही मॅकची लिपस्टिक आहे. ही तर ऑल टाईम फेवरेट शेड आहे. त्याची शेड काय आहे? फॅनफेअरची आहे ही शेडचं नाव आहे, पण ही सुंदर नॅचरल, एकदम नॅचरल वाटणारी लिपस्टिक आहे. किकोची एक लिपस्टिक आहे माझ्याकडे, त्याची पण शेड दाखवते तुम्हाला. तर हा छोटा पाऊच जो आहे हा खूप इम्पॉर्टंट पाऊच आहे, फार गोड शेड आहे, सुंदर शेड आहे, कमाल. किको ही शेड आहे. ओके, तर ह्या सगळ्या थोड्याशा कॉस्टली ब्रँडवाला पाऊच होता हा. ही पोटली अशीच ठेवली आहे. ही खरं तर माझा सेट पाऊच होता, त्याच्यात आता जनरल काहीतरी पेन्सिल आहेत, सोफ्रामायसिन नाही, फ्युसीबेट आहे, लिप पेन्सिल्स आहेत. कलर बारची ब्राऊन पेन्सिल घेतली होती मी स्मच लुक देण्यासाठी, ब्राऊन लायनर किंवा ब्राऊन काजलसारखा लुक देण्यासाठी ही कलर बारची आहे.
आणि लास्ट पाऊच. आय आय आय, अडकले ते एकमेकात सगळं. ओके, आयब्रो थ्रेड आहे. हा तर लागतोच आपल्याला, कारण आता मी आयब्रोज करत नाही, पण आफ्टर 40 किंवा आफ्टर 50 रादर तुमच्यात हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे तुम्हाला चिनवर किंवा अप्पर लिपला असे छोटे छोटे केस येतात, आणि म्हणजे दाढीसारखेच पण ते थिक असतात थोडेसे, ते 2-3 असे ते कॅमेऱ्याला दिसतात, किंवा या माझ्या तिळावर सुद्धा बऱ्याच वेळा केस येतो, तर तोही दिसतो कॅमेऱ्याला. तर ते इन्स्टंटसाठी मी हा माझा थ्रेड माझ्याबरोबर ठेवते आणि मग त्याचं थ्रेडिंग करत असते मी. स्पंजेस आहेत, असे मला सॉफ्टवाले स्पंज लागतात मेकअपसाठी. नंतर शार्पनर आहे. अशा थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी या पाऊचमध्ये आहेत. येस, तर अशी व्हॅनिटी तुमच्याबरोबर मी सुद्धा बघितली आहे बऱ्याच दिवसांनी, की काय काय नक्की आहे माझ्या व्हॅनिटीत आणि काय काय घ्यायला हवं आहे. खरं तर घ्यायला काहीच नको आहे, आणि लिपस्टिक्स तर नकोच नको. मी वेडी आहे लिपस्टिक्सची, मला खूप आवडतात लिपस्टिक्स, आणि सगळ्या ब्रँड्सच्या सिमिलर शेड्सच मी घेते, न्यूड शेड्सच घेते. तर लिपस्टिक्स आहेत, हायलायटर्स आहेत, असं खूप काय काय आहे. तर अशी होती माझी व्हॅनिटी, आणि असा होता हा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि काही रेकमेंडेशन असेल तुमचं तर तेही सांगा. आय नो या महिन्यात मी फार काही व्हिडिओ केला नाही आहे, मला जमलंच नाही आहे, कारण आता तुम्हाला त्या आमच्या ताईकबाईच्या फर्स्ट एपिसोडच्या फर्स्ट डेच्या व्लॉगमध्ये कळेल की मला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, टायफॉईड झाला होता. सो वर्कआउट व्हिडिओजसुद्धा बंद आहेत. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की वर्कआउटचे व्हिडिओज तुम्ही टाकत नाही, तर सध्या वर्कआउटच बंद आहे, कारण अशक्तपणा खूप आहेत. तर या सगळ्या ह्याच्यात या महिन्यात माझा इन जनरल पण व्हिडिओ करायचा राहिला, काहीच व्हिडिओज टाकता आले नाहीत. सो आत्ता म्हटलं की हे मी करतेच आहे, तर हे तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे. ह्याच्यात काहीच असं नाही की हे दाखवायचं ते दाखवायचं नाही, असं काहीच नाही. एक जनरल व्हिडिओ करायचा होता म्हणून तो तुमच्याबरोबर मी शेअर केला. तर हा कसा वाटला मला नक्की सांगा. भेटत राहूया, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.